पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबईतला रोड शो हा मोठ्या प्रमाणात गाजला. पण या रोड शोच्या दरम्यान ठिकठिकाणी लोकांची झालेली गैरसोय आणि याच मतदारसंघात 17 लोकांचा बळी घेणाऱ्या होर्डिंगची दुर्घटना यामुळे एक प्रकारे मोदींच्या रोड शोवर टीकेची झोड उठली. ज्या मतदारसंघात नरेंद्र मोदींनी रोड शो घेतला तो मतदारसंघ हा गेली 10 वर्ष भाजपच्या ताब्यात आहे. मात्र दोन्ही वेळेला उमेदवार बदलल्यामुळे भाजपला या मतदारसंघात वारंवार उमेदवार का बदलावा लागतोय, या मतदारसंघातले प्रश्न काय आहेत आणि 2024 ला हा मतदारसंघ स्वतःच्या ताब्यात ठेवण्यासाठी कोणती आव्हानं ही भाजपच्या समोर असणार आहेत, हेच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. गेली 10 वर्ष भाजपचा बालेकिल्ला समजला जाणारा मुंबईतला मतदारसंघ म्हणजे उत्तर पूर्व मतदारसंघ. 1999 पासून जर या मतदारसंघाचा इतिहास बघितला तर असं समजून येतं 1999 ला पहिल्यांदा किरीट सोमय्या या मतदारसंघात भाजपचे खासदार झाले होते. त्यानंतर 10 वर्ष हा मतदारसंघ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे आलटून पालटून होता. 2004 ला गुरुदास कामत तर 2009 ला संजय दीना पाटील हे या मतदारसंघातून खासदार होते. 2014 ला किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडून हिसकावून घेतला. 2019 ला शिवसेना आणि भाजप यांच्यातल्या वादामुळे आणि ठाकरे यांनी किरीट सोमय्या यांना केलेल्या टोकाच्या विरोधामुळे हा मतदारसंघ किरीट सोमय्यांना पक्षहित डोळ्यासमोर ठेवून सोडावा लागला आणि त्यांच्या जागी उमेदवारी मिळाली ती मनोज कोटक यांना. अर्थात सोमय्या यांच्या भक्कम यंत्रणेवर मनोज कोटक यांनी हा मतदारसंघ सहज जिंकला. मात्र 2024 ला मनोज कोटक यांच्या बाजूने जनमत चांगलं नसल्याचं भाजपच्या सर्वेक्षणातून समोर आलं आणि त्यामुळे मनोज कोटक यांचे तिकीट कापत मिहिर कोटेचा यांना तिकीट देण्यात आलं. आता हा मतदारसंघ तिसऱ्यांदा स्वतःकडे ठेवण्यासाठी भाजप समोर आव्हानं कोणती आहेत याचा जर विचार केला तर असं दिसून येतं की या मतदारसंघातला मराठी गुजराती वाद हा चांगलाच गाजतोय. मध्यंतरी मुलुंडमध्ये एका मराठी कुटुंबाला गुजराती कुटुंबाकडून घर देण्याचं नाकारण्यात आलं. त्यानंतर मुंबईमध्ये मराठी आणि गुजराती यांच्यातला सुप्त संघर्ष हा उफाळून आला. पारंपरिक गुजराती मतदारसंघाचा भाजपला असणारा पाठिंबा हा उघड आहे. त्यामुळे या मतदारसंघातल्या मराठी लोकांची मतं भाजप कशी मिळवणार हा त्यांच्या पुढचा प्रश्न आहे. अर्थात मनसे सध्या भाजप सोबत असल्यामुळे कदाचित त्यांचा हा प्रश्न सुटू शकतो. पण मराठी मतदारांना या मतदारसंघात भाजपला गृहीत धरून नक्कीच चालणार नाही. याशिवाय याच मतदारसंघातल्या विक्रोळी, मानखुर्द आणि शिवाजीनगर भागामध्ये मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल मुस्लिम मतदारांची वाढती सहानुभूती ही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची डोकेदुखी वाढवू शकते. या मतदारसंघांमध्ये अजित पवार गट आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं अस्तित्व तसं कमी आहे. त्यामुळे या मतदारसंघात यंदा भाजपला ताकद लावावी लागणार आहे. शिवाय इथं अंतर्गत धुसफूस हे एक आव्हान भाजप समोर आहेच. मनोज कोटक यांची नाराजी भाजप समोर अडचण म्हणून उभी राहू शकते. तिकीट कापल्यामुळे मनोज कोटक आणि त्यांचे समर्थक हे नाराज आहेत. त्यामुळे त्यांची मनधरणी ही मिहिर कोटेचा यांना करावी लागणार आहे. शिवाय कार्यकर्त्यांची नाराजी देखील दूर करावी लागणार आहे. भाजपमधूनच मिहिर कोटेचा यांच्या समोर मतं मिळवण्याचं मोठं आव्हान असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रोड शो घेतलेल्या या मतदारसंघातले कळीचे मुद्दे कोणते याचा जर विचार केला तर असं दिसून येतं की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी फारकत घेतल्यामुळे जी मतं उद्धव ठाकरेंची किंवा शिवसेनेची म्हणून भाजपला मिळायची ती मतं भरून काढण्याचं आव्हान भाजप समोर असणार आहे. याशिवाय मानखुर्द, शिवाजीनगर या मतदारसंघातल्या भागातली जी मुस्लिम मतं आहेत ती मिळवण्याचं आव्हान सुद्धा भाजप समोर आहेच. आता या मतदारसंघाची रचना जर बघितली तर मुलुंड घाटकोपरचा गुजराती बहुल भाग विरुद्ध विक्रोळी, भांडूप, कांजूरमार्ग, घाटकोपरच्या काही भागातला मराठी लोकांची मतं त्यांची मोठ भाजप एकत्र कशी बांधणार यावर या मतदारसंघाचं भवितव्य अवलंबून असेल. कदाचित या मतदारसंघातली ही बदलती गणितं भाजपमधल्या नेत्यांनी वरपर्यंत पोहोचवली असतील आणि म्हणूनच नरेंद्र मोदींनी या महत्त्वाच्या मतदारसंघामध्ये रोड शो केला असेल. आता मोदींच्या रोड शोमुळे खरंच मतदारसंघातली गणितं बदलणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.